महाराष्ट्रामध्ये सध्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे। एकीकडे प्यायला पाणी मिळत नाहीये, तर दुसरीकडे फळबागा सुकून गेल्यात। त्यामुळे या बागा तोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे। पाहूयात त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। लेकराप्रमाणे जपलेल्या बागेवर कुऱ्हाड। पाणी नसल्याने बागा गेल्या करपून। बागांना सरकारी अनुदान मिळणार का? पोटच्या लेकरासारखी जपलेली ही बाग शेतकरी तोडून टाकतोय। पाण्याअभावी बागा वाळून गेल्या म्हणून या शेतकऱ्याने त्यावर कुऱ्हाड चालवलीये। एकीकडे प्यायला पाणी मिळेना तर मग बागांना कसं मिळणार? पैठण तालुक्यातील अनेक मोसंबीच्या बागा वाळून गेल्यात। तर पाणी 2 वर्ष अशा का बळकष्टीनं पाणी घातलेलं आहे याला, पण आता परिस्थिती अशी आहे का पैसा सुद्धा नाही माझ्याकडे याला पाणी टाकण्यासाठी। कारण पाणी टाकण्यासाठी नाही, विहिरीला पाणी नाही, आमच्या बोरविहिरीला पाणी नाही राहिले, कुठंच पाणी म्हणजे पाणीच नाही राहिले कुठं। शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही, त्यातच पोटाला चिमटा घेत शेतकऱ्यांनी बागा जगवल्या। मात्र आता पाणी टंचाईमुळे फळबागा तोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली, म्हणून फळबागांना 100% अनुदान मिळायला हवे अशी मागणी आता केली जाते। शेतकऱ्यांनी 100% अनुदान दिलं पाहिजे या मताचा मी आहे आणि तशी मागणी आम्ही सरकारकडे करणार। उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे विहिरीतील पाणी पातळी घटलीये आणि बोरवेललाही पाणी येत नाहीये, म्हणून शेतकऱ्यांनी बोरवेल मधून पाईपही काढून टाकले आहेत। तर दुसरीकडे मोसंबीच्या बागांचा डोळ्यांदेखत कोळसा झालाय। त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना कधी मदत करणार असा सवाल आता विचारला जातोय। सुरेश वायभट, लोकशाही मराठी, पैठण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।